बातमी आहे घटस्फोटाची। आपण खरं म्हणजे व्हॉट्सअपला नेहमी कधी कधी दूषणं देतो, पण व्हॉट्सअपमुळे काय होऊ शकतं ही बातमी पहा। नव्या तंत्रज्ञानाचा वापर आता प्रत्येक क्षेत्रात होतोय, त्यातही इंटरनेटमुळे जग आणखी जवळ आलंय। हे नव्यानं सांगण्याची गरज नाही, अगदी न्यायालयीन कामकाजातही याचा वापर होऊ लागलाय। व्हॉट्सअपच्या व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून जर्मनीत असलेल्या पतीशी संपर्क साधत बारामतीच्या न्यायालयानं घटस्फोट मंजूर केलाय। बारामती न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारचा निर्णय देण्यात आलाय। एका उच्च शिक्षित जोडप्याच्या घटस्फोटाबाबत वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश श्री महेंद्र बडेजी यांनी हा निकाल दिलाय। पाहूया ती बातमी। पत्नीने व्हॉट्सअपद्वारे व्हिडिओ कॉल करून पतीस संपर्क साधण्याची विनंती केली। मेहरबान कोर्टाने विनंती मान्य करून पतीस व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले। व्हिडिओ कॉल संपर्क होऊन मेहरबान कोर्टाने पतीस विचारले कुठे राहता, नाव व इतर बाबी विचारून आज रोजी मेहरबान कोर्टामध्ये का हजर नाही याची विचारणा केली। तेव्हा पतीने सांगितले प्रोजेक्ट वर्क असल्यामुळे सुट्टी न मिळाल्यामुळे कोर्टात हजर राहू शकलो नाही। पुढे मेहरबान कोर्टाने विचारले घटस्फोटाच्या निर्णयावर तुम्ही ठाम आहात का? तेव्हा पतीने सांगितले मी ठाम आहे। न्यायालयाने दोन्ही पक्षकारांच्या हिताचा विचार करून जर वेगवेगळ्या प्रकारचे निकाल दिले तर खरोखरच पक्षकारांना या ठिकाणी न्याय मिळणार आहे, पैशाचा आणि वेळेचं बचत होणार आहे। त्यामुळे हा दिलेला निर्णय निश्चितच पक्षकारांच्या आणि समाजाच्या हिताचा असा दिलेला निर्णय आहे। उच्च शिक्षित जोडप्यानं बारामतीच्या न्यायालयात गेल्या वर्षी 27 जूनला घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता। अर्ज दाखल केल्यानंतर पती नोकरीसाठी जर्मनीत परतला। परस्पर सहमतीने घेण्यात येणाऱ्या घटस्फोट प्रकरणातील 6 महिन्यांचा कालावधी माफ करून लगेच सुनावणी व्हावी अशी मागणी या जोडप्यानं न्यायालयाला केली, परंतु कालावधी माफ करणं योग्य होणार नसल्याचं मत न्यायालयानं नोंदवत या कालावधीनंतरच सुनावणी घ्यायचं स्पष्ट केलं होतं। आणि अशा वेळेस जेव्हा न्यायालयात स्काईपच्या द्वारे सुनावणी घेण्याची परमिशन मागितली तेव्हा स्काईपद्वारे संपर्क होऊ नाही शकला। त्यावेळेस मग विनंती केली गेली की व्हॉट्सअपद्वारे करता येईल का, आणि मग व्हॉट्सअपद्वारे हा संपर्क साधण्यात आला आणि निवाडा देण्यात आला। वरिष्ठ कायदेतज्ञ काय म्हणतायत ते ऐकूया। सुप्रीम कोर्ट म्हणताय, इव्हन USA मधले काही जजमेंट्स देखील साईट झालेले आहेत की ज्याच्यामध्ये सांगितलंय की अशा पद्धतीने एव्हिडन्स घेता येईल की ज्या एव्हिडन्सच्या आधारे न्याय देताना आपल्याला मदत होईल। हे की विटनेसेस महत्त्वाचे असतात। पूर्ण ट्रायल सुद्धा, पूर्ण एव्हिडन्स सुद्धा आपण याच्याद्वारे घेऊ शकतो। अशा पद्धतीचं नवीन काही केस लॉज आलेले आहेत आणि या केस लॉजच्या माध्यमातून खरोखरच माझ्या मते जनतेला किंवा सर्वसामान्य लोकांना मदतच होते याचा वापर करून। आत्ताच परवा बारामतीमध्ये देखील असंच एक जजमेंट या ठिकाणी देण्यात आलं की ज्यामध्ये व्हॉट्सअप या विषयाचा वापर करण्यात आला। आम्ही ही बातमी मुद्दाम तुमच्या समोर आणली की सर्वसामान्य जनतेला कळावं की अशा प्रकारे देखील न्यायालयीन कामकाजात व्हॉट्सअपचा उपयोग करता येतो, पण त्यासाठी काही न्यायालयीन प्रक्रिया होती। ती प्रक्रिया या न्यायालयाने, अर्जदाराने आणि सगळ्यांनी ती प्रक्रिया पाळली होती, पूर्ण केली होती, म्हणून अशा प्रकारे होऊ शकलं। खरं म्हणजे या प्रकारे जेव्हा केलं तेव्हा प्रथम पती आणि पत्नीची ओळख पटवण्यात आली। न्यायाधीशांनी संबंधित खटल्यातील पतीला आपण कुठे आहात, न्यायालयात हजर का राहिला नाहीत याबाबत विचारणा केली। शिवाय पुन्हा एकत्र येऊन संसार करण्याची शक्यताही तपासून पाहिली। अखेर परस्पर सहमतीनं घटस्फोटाच्या निर्णयावर न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं आणि मग हा निर्णय देण्यात आला। अशा पद्धतीने तंत्रज्ञानाची जोड घेऊन व्हॉट्सअपवरून घटस्फोट केल्याची ही घटना बारामतीची आहे। बघूया या बातमीतून बाकीच्यांना पण काय उदाहरण मिळते का। बातमी आणि बरंच काय मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया आणि परत येऊया आणखीन एक अशीच वेगळ्या प्रकारची बातमी बघायला। कुठेही जाऊ नका।